श्री स्वामी समर्थ. बघा 19 तारखेला चैत्र नवरात्र सुद्धा लागते. गुढीपाडवा तर आहेच आणि त्या दिवसापासून आपल्याला चैत्र नवरात्रची सुद्धा सेवा करायची. मग आपल्याला चैत्र नवरात्राच्या दिवसापासून 9 दिवस पर्यंत आपल्याला कुठली कुलदेवीची सेवा करायची आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, घरामध्ये कुलदेवीची सेवा होणं फार गरजेचं आहे. बरेचदा आपण काय करतो, सगळ्या सेवा करतो पण कुलदेवीची सेवा आपल्याकडून होतच नाही. मग आपली कुलदेवी आपल्याला माहित असो किंवा नसो, पण कुलदेवीची सेवा मात्र आपल्या घरामध्ये व्हायला पाहिजे. ती सेवा आपली कोणती आहे? मग आपल्याला तुळजाभवानीचा फोटो असेल तर तो फोटो मांडा, किंवा एखादी मूर्ती असेल, मग ती रेणुका मातेची मूर्ती असो किंवा कोल्हापूरच्या महालक्ष्मीची असो किंवा तुळजापूरच्या भवानीची मूर्ती असो, काही असले तरी चालेल. आपल्याला एखाद्या स्वच्छ आपल्याला चौरंग वगैरे टाकायचं आहे, चौरंगावर लाल वस्त्र टाकायचं आहे. लाल वस्त्रावर टाकल्याच्या नंतर मूर्ती किंवा फोटोची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. ते झाल्याच्या नंतर आपल्याला देवीला ओटीचं सामान वगैरे ठेवायचं आहे. कलश ठेवायचा आपल्याला. कलश म्हणजे 9 दिवसाचं जे नवरात्र मांडतो त्या नवरात्रीचा तो कलश म्हणून आपल्याला तिथे ठेवायचं. सगळं मांडल्याच्या नंतर ओटीचं सगळं सामान वगैरे सगळं ठेवायचं. आपल्याला 9 वार साडी ठेवायचं. बरंचदा आपण ठेवताना 5 वार साडी कधीच ठेवायची नाही, 9 वार साडीच ठेवायची आहे. त्याच्यावरती हिरव्या कंच बांगड्या ठेवायचा आहे. कुंकवाचे करंडे किंवा कुंकवाच्या पुड्या वगैरे अशा काही तुम्ही बांधून ठेवू शकता. वेणी, गजरा वगैरे सगळं त्या ओटीच्या सामानामध्ये आपल्याला त्या ठेवायचं. फळं वगैरे सगळं ठेवायचं. ठेवल्याच्या नंतर आपल्याला 9 दिवस पर्यंत दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला आपल्या घरामध्ये हा झालाच पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला कुलदेवीची सेवा आपल्याला करायची आहे. याच्याने आपल्याला काय फळ मिळते, कारण आपल्या हातून जेव्हा कुलदेवीची सेवा होणं चालू होऊन जाते त्यावेळेला आपल्या प्रश्न जे आहेत ते ऑटोमॅटिकली मार्गी लागायला सुरुवात होते. कारण आपल्या घरामध्ये कुलदेवीची सेवाच नसते आणि आपण कुलदेवीची सेवा झाल्याच्या नंतर आपल्या कुळावरती कुलदेवीचा हा आशीर्वाद आपला राहते. आणि आशीर्वाद मिळाल्याच्या नंतर कुठलेच असे कामं नाही की ते आपले होणार नाही म्हणून व्हायला सुरुवात होऊन जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.